म्हणतात वाल. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत वाल. तर भाजीचं नाव आहे पडवळ आणि डाळिंबी. सो डाळिंबी पडवळाची भाजी जी खूप फेमस आहे कोकणामध्ये. तर अशी भाजी आपण आज बनवणार आहोत. आणि कोण बनवणार आहे भाजी? आपली आजी. चला तर मग बघूया. आज आपण करणार आहोत कोकणात प्रसिद्ध असलेली डाळिंबी पडवळाची भाजी. डाळिंबी म्हणजे ही वालाची डाळिंबी आहे. त्यासाठी लागणारे आपण साहित्य पाहूया. पाव किलो पडवळ बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 1 वाटी सोललेले वाल, 1 मोठा कांदा. फोडणीसाठी लागणारे साहित्य जिरं, हिंग, कढीपत्ता, मिक्स लाल तिखट म्हणजे आपला मिक्स मसाला, हळद, मीठ, गूळ, ओलं खोबरं, ओलं नारळ किसलेलं खोवलेलं खोबरं, कोथिंबीर. जाड बुडाची कढई घेऊन त्यात आपण 3 टेबलस्पून तेल घालून घेतलंय. तेल छान तापलं की जिरं आणि हिंग, त्याचबरोबर कढीपत्ता आणि आपण चिरलेला कांदा सगळं घालून घेतलं. आपण वाल घालून घेतले. या भाजीला थोडंसं तेल जास्त लागतं आणि हिंगही बऱ्यापैकी घालायचा. वाल हा हरवत असतो आणि वालाबरोबरच आपण ही बारीक चिरलेलं पडवळ घालून घ्यायचं. सगळं पडवळ त्यात घालून घ्यायचं. छान मिक्स करून आत पाणी अजिबात घालायचं नाही. वरती झाकण ठेवून आपण झाकणावरती पाणी ठेवणार आहोत. 10 मिनिटांनी आपण पुन्हा पाहायचं आणि डाळिंबी अशी पाहून घ्यायची की शिजली आहे का. अशा बोटाने चेपून बघायची. आता ही डाळिंबी आपली शिजलेली आहे बघा. अशी ही सुकी झाली पाहिजे भाजी. डाळिंबी शिजल्यानंतरच आपण त्याच्यात चवीनुसार मीठ आणि चवीनुसार गूळ घालायचा. गूळ घालून मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं. पुसून ठेवलेला ओला नारळ घालून घ्यायचा. नारळ घातल्यानंतर सुद्धा त्याला 1 वाफ घ्यायची. थोडीशी कोथिंबीर खोबऱ्याबरोबर त्याला घालायची. वाफ घ्यायची. आता आपली भाजी पूर्ण तयार आहे. आता त्यावरती खोबरं, थोडस कोथिंबिरी, फ्रेश कापलेली कोथिंबिरी घालून गार्निश करायची की आपली डाळिंबी पडवळाची कोकणातली प्रसिद्ध अशी वाल डाळिंबीची भाजी तयार.